ठाणे टीडीआर प्रकरण आणि या प्रकरणी आता न्यायालयात याचिका दाखल आहे। के कुमार यांच्या मार्फत याचिका दाखल आहे। वन विभागाची जमीन पुन्हा वन विभागाला मिळाली पाहिजे असं म्हटलेलं आहे। खासगी व्यक्तीला टीडीआर मिळाला नाही पाहिजे किंबहुना तो मिळू नये असा याचिकेत उल्लेख आहे। अभी मेरा स्पेशल लीव पिटीशन सुप्रीम कोर्ट में हमने फाइल किया है। फाइलिंग हो गया, मेरा फाइलिंग नंबर भी मिल गया मेरे को। इसमें सबसे बड़ी बात है कि ये स्टोरी है 2018 की। 2018 में बॉम्बे हाई कोर्ट में रिट पिटीशन फाइल हुआ था। ये जमीन एक्चुअल में फॉरेस्ट का था, लेकिन फॉरेस्ट को पार्टी नहीं बनाया गया और फॉरेस्ट की जमीन को डी दया भाई ने स्वयं का जमीन क्लेम करके और अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री और थाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन से टीडीआर मांगा और 2800 करोड़ का टीडीआर उन्होंने ले लिया। इसी मैटर को हम लोगों ने सुप्रीम कोर्ट में चैलेंज किया है थ्रू स्पेशल लीव पिटीशंस। किया है कि ये फिर से रिव्यू होना चाहिए। इस पे फॉरेस्ट की जमीन फॉरेस्ट को वापस मिलनी चाहिए। इस पर किसी भी तरह का टीडीआर किसी प्राइवेट आदमी को नहीं मिलना चाहिए, क्योंकि ये फॉरेस्ट डिपार्टमेंट का जमीन है। ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। डी दयाबाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईकांचा ठाणे पालिका प्रशासनाला सवाल आहे। दरम्यान या प्रकरणावर प्रताप सरनाईक यांनी मात्र गणेश नाईक यांचा मुद्दा खोडून काढलाय। पाहूया। दयाबाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली। आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती दयाबाई आणि कंपनी, काही ठिकाणी दयाभाई आहे, काही ठिकाणी दयाबाई आणि कंपनी, हे थोडंसं कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे। जरा तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या। त्या पद्धतीनं तो टीडीआर दिला गेला, तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला। त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता कारण असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला। परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो टीडीआर दिला गेला। आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे। आताही जर ते कोर्टामध्ये गेल्याने कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल। ठाण्यातील टीडीआर प्रकरण आणि या प्रकरणात वन खातं सुप्रीम कोर्टात का गेलं नाही? स्थानिक नागरिक कोर्टात जातात पण वन खातं जात नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान म्हणतात। अशा प्रकारचा टीडीआर देताच कामा नाही, पण त्यांनी एक बेसिक चूक केली। माझे संबंध त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे मी त्यांना तिथल्या तिथे काय बोलायला गेलो नाही। पण ते असं बोलले की नवी मुंबईचे काही एनजीओ ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे। इथे ते चुकले। आम्ही त्या जनता दरबारमध्ये आलेलो एका वनमंत्र्यासाठी। त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की वनमंत्री किंवा वन खातं सुप्रीम कोर्टमध्ये का गेलं नाही, हा पहिला मुद्दा। म्हणजे वनमंत्री आहात तुम्ही म्हणता की तुमचा स्टान्स बरोबर आहे, तुम्ही म्हणता वाशीचे काही लोक कोर्टात जाणार आहेत, तुम्ही म्हणता तुम्ही पण कोर्टात जा, पण वन खातं जाणार नाही। म्हणजे मला हे काय कळलंच नाही काय। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे परस्परांवर आरोप आहेत। ठाण्यातील टीडीआर प्रकरणावर आता जनतेवर मात्र कोट्यवधींचा भार आहे। जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का, हा सवाल उपस्थित आहे। मुख्यमंत्री स्वअधिकारात हा सगळा प्रकार का थांबवत नाही, अशी विचारणा आता केली जाते। वन खातं का गेलं नाही? कोर्टामध्ये वन खात्याने जायला पाहिजे होतं। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता। ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा,
आणि मूळ भाग हा त्यांचाच आहे, ती वनजमीनच आहे. तिचं वन खात्याचा तुम्ही टॅक्स घेता, तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो. तिथं वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे. सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही. मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे. त्यांच्या कपड्यावरती डाग नसता ते मला मान्य आहे, पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि ही वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चूप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, एक म्हणजे एक याला काय म्हणावं? हा टीडीआर मध्ये ह्याच्यामध्ये दाल में कुछ काला है. वेळीच त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने जर लक्ष घातलं असतं तर हे प्रकरण इथपर्यंत गेलंच नसतं. कारण परंतु याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा आहे, संगनमताने काहीतरी झालेलं आहे घाई गर्दीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं तर वेळ पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये देखील खरंच जायला पाहिजे ठाणेकरांसाठी. कारण की ठाण्यामध्ये एवढा मोठा टीडीआर जर आला तर हे कसं होणार आहे? शहर उद्ध्वस्त होईल की काय असं वाटतं. ते माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलंच आहे, आणि मला निश्चितपणे वाटतंय की ठाण्याच्या एकूणच सगळ्या नियोजनाच्या संबंधामध्ये लक्षात घेऊन निश्चितपणे ते ठाम असा निर्णय घेतील. माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी देखील सांगितलेलं आहे, आणि त्यांनी देखील हा विषय जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे नेणार म्हणून सांगितलंय, आणि ह्या गंभीरपणे याच्याकडे बघण्याची गरज आहे. याच्यामधलं जो टॅक्स आपण ची मुभा त्यांना दिली, त्याचबरोबर हा टीडीआरचा विषय आहे, याच्याबद्दलची ही तक्रार ज्यावेळेस बावनकुळे साहेब ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेस या सगळ्या लोकांनी केलेली आहे. त्याच्याबद्दलही निर्णय नजीकच्या काळामध्ये हे घेतील असं विश्वास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.